या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून सरकारची कोट्यवधींची फसवणूक झाल्याची माहिती आहे। नागपूर विभागामध्ये झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरू झाली आहे। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये पगार जमा झाल्याच्या नोंदींचीही तपासणी होणार आहे। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, पुढे कशी कारवाई होणार आहे? निश्चितच शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये रोज नवनवीन तक्रारदार पुढे येत आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारने देखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विशेष दखल घेऊन पोलिसांना सूचना केलेल्या आहे की या संदर्भात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही। कोणत्याही व्यक्तीची जर का तक्रार आली तर ती तक्रार घ्यायची आणि त्यानंतर चौकशी करून गुन्हा देखील दाखल करायचा। त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळालं की एक नवीन गुन्हा नागपूरमध्ये दाखल झाला। माजी उपसंचालक वैशाली जामदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे या संपूर्ण घोटाळ्यामध्ये एक कॉमन प्रॅक्टिस पाहायला मिळाली, जे चौकशीमध्ये देखील पुढे आले की बॅकडेटमध्ये सहाय्यक शिक्षक जेव्हा भरती करतात तेव्हा शिक्षक सेवक म्हणून 3 वर्षाचा जो अनुभव लागतो तो बोगस पद्धतीने कागदोपत्री दाखवण्यात आला आणि त्यांची नेमणूक सहाय्यक शिक्षक म्हणून करण्यात आली आणि त्यासाठी जो शालार्थ आयडी लागतो तो शिक्षक उपसंचालकांना त्याचा अधिकार होता आणि शिक्षक उपसंचालकांनी आपल्या त्या अधिकाराचा गैरवापर करून मग त्या शिक्षकांच्या शालार्थी आयडी बनवून त्यांचा पगार काढलेला आहे। त्यामुळे यामध्ये उपसंचालक आणि इतर सर्व जे आरोपी आहे यामध्ये यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 5 आरोपींना या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक झालेली आहे आणि आणखी या संपूर्णात अनेक तक्रारी येत असल्यामुळे पुढील गुन्ह्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोपीच्या अटकेच्या संख्येमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। निश्चित तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या